एक बादली पाणी मिळेल? बाबा आणि मी आम्ही दोघं खूप दमलो आहोत आणि मग झोपडी पण आम्हाला दोघांना मिळूनच बनवायची आहे. म्हणून तहान लागली की मध्ये मध्ये पाणी पित राहू. आणतो. हा, तू कशा पायी हट्ट करतोयस? आम्ही समदे मिळून तुझ्यासाठी घर बनवतो. माझी आई नेहमी म्हणायची की मजबूत राहा, आणि ती गेल्यापासून मी एकदम दुबळा झालोय. म्हणून मला परत ताकदवान व्हायचंय. या नवीन जागी, नवीन घरात, नवीन सुरुवात एकदम ताकदवान होऊन करायची आहे. म्हणून मित्रा, हे गरजेचं आहे की मी स्वतःचं काम स्वतःच करू. आता तुम्ही जा आणि मला माझं काम करू द्या. बरोबर बोलतोय. हा, यासने आपलं घर स्वतःच बनवते. चला आपण जाऊया. वय वय, चला बनव रे बाळा. धन्यवाद. तुम्ही तेच बाळादादा आहात ना, जे खूप छान बाजा वाजवतात? किती चांगलं वाजवतो ते नाही माहित मला, पण मी वाजवतो नक्की. अहो नाही, तुम्ही माझ्या गावाकडे आला होतात बाजा वाजवायला. तुम्ही गेल्यानंतर सर्व मुलं तुमची खूप स्तुती करत होते. बघा, मी तुम्हाला भेटलो सुद्धा. खूप छान वाटलं. धन्यवाद. भीमबाळा, यांना यांचं काम करू द्या आणि मी अभि कामावर जातो. चल आनंद दादा. एखाद्याचं महत्त्व कमी करायचं असेल तर त्याचं बोलणं तोडणं गरजेचं आहे, आणि तोडून जे बोललं जातं त्याचं आपल्या ज्ञानाने सिद्ध करून दाखवायचं. भीमराव, आता हेच होणार तुझ्यासोबत. हा तुझा पहिला विजय आहे गोपाळ. आज जे भीमरावाला वाटत होतं की सगळ्यांनी तुझी मदत करावी, त्याचं अगदी उलट झालं. आज तुझ्या विचारांना सहमती देऊन सगळेजण परत गेले. खूप शुभेच्छा. धन्यवाद. पण बाबा, त्याचा तर्क चुकीचा होता. एकमेकांची मदत केल्यानंच तर जग व्यवस्थित चालतं ना. आणि एका व्यक्तीपेक्षा जास्त ताकदवान तर समद्यांची एकता असते. अजून ते लय उदाहरणं आहेत. सोड की भीम, ते काय बोलतात काय नाही बोलत. पण बाबा, यामुळे आपल्या लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल ना. उद्या जर कोणाला मदतीची गरज असेल तर ते एकमेकांची मदत करतील का? एवढ्याशा गोष्टीचा एवढा विचार नका करू. जा, तुमचं काम करा. काळजी घ्या स्वतःची. चला शेठजी. तांदूळ घ्या, डाळ घ्या. त्या भीमरावाला तू स्पर्श केला होतास आणि तू अशुद्ध झाला होतास, आणि त्या समाजाची माणसं तुला जेव्हा जेव्हा स्पर्श करतील तेव्हा तेव्हा तुला शुद्धीकरण करावं लागेल. ज्या पद्धतीने तू भीमाबरोबर वाद घातलास, तू तर त्या भीमाच्या मनावर आता कोरला गेला असशील. आता तो विचारात पडला असेल, काळजी करत बसला असेल. खूपच छान. एखाद्याची मानसिकता अशाच प्रकारे दुबळी केली जाते. एक दिवस त्या भीमला वेडा करीन, आणि तेव्हाच माझा उद्देश पूर्ण होईल. आता तर रोज शुद्धीकरण करायला लागेल गोपालला, कारण हा आता त्या भीमराव सोबत आणि त्याच्या आजूबाजूला असशील ना. म्हणून तुम्ही सर्वांनी त्या भागाला अशुद्ध होऊ दिलं, तर तो भाग संपूर्ण शुद्ध होण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करीन.
आणि तसं पण चिखल साफ करण्यासाठी चिखलात जावंच लागतं. उत्तम विचार आहे. हो पण महाराज, आता आपल्याला जास्त सावधान राहावं लागेल. कारण की आता जर कोणालाही या गोष्टीची चुणूक लागली ना की आपण सगळे यात आहोत, तर आपली योजना सफल नाही होणार. आज्ञा द्या महाराज, आता मला जावं लागेल. कल्याण असो. आता आपण हल्ला भीमवर नाही तर गोपाळवर करूया. कारण ज्याच्यावर हल्ला होतो तोच नायक बनतो. आणि भीमाची प्रासंगिकता कमी करायची असेल तर आपल्या सगळ्यांना अशा प्रकारे राहावं लागेल की त्या भीमाच्या असण्याने आपल्याला काही फरकच नाही पडत. स्वस्तातले तांदूळ घ्या, तांदूळ घ्या, तांदूळ घ्या, तांदूळ घ्या, स्वस्तातले तांदूळ घ्या, डाळ घ्या, स्वस्तातले तांदूळ घ्या. तांदूळ घ्या. थांब भीम, थांब 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 भीम. गाडीला त्या बाजूने घे ज्या बाजूने रामजी गेले आहेत. पण का शेठजी? कारण आपल्यालाही रामजी सोबतच विकायचं आहे. ते जिथे जिथे जातील आपणही तिथे तिथे जाऊ. पण एकाच जागी 2 शेठजी एकसारखीच गोष्ट ऐकतील. हो, कारण मला स्वतःची विक्री वाढवण्यापेक्षा त्या रामजी आणि त्या शेठची विक्री कमी करायची आहे. पण हे तर चुकीचं आहे शेठजी. आणि असं चुकीचा विचार करून स्वतःच कधीच भलं होऊ शकत नाही. हे पुरे झालं तुझं भाषण. आणि जिथे सांगतोय तिथे चल लवकर. चल. डाळ घ्या, तांदूळ घ्या. अरे तुम्ही लोक अशी पूजा करता? अशी पूजा तर कृष्ण जातीचे लोक करतात. आणि मग ते लोक याच पूजेच्या नावावर आम्हा लोकांनी कमी लेखतात. आपण नाही मानत या गोष्टींना, कारण या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नाही आहेत. पर गोपाळ, मला तर वाटतं तुला ही पूजा नाही करायला हवी. का नाही केली पाहिजे? पूजा करण्यात अडचणच काय? अडचण हाय. अडचण या गोष्टीची आहे की ज्या देवाने आपल्या समध्यांना बनवलं आहे त्या देवावर हे लोक हक्क दाखवतात, मंदिराच्या आत बंद करून. आणि तिथे जायला आपल्या समध्यांना मनाई आहे. अडचण या गोष्टीची आहे की ज्या देवाने आपल्याला बनवलं आहे त्या देवाच्या नावावर हे लोक आपल्याला कमी लेखतात. आणि आपल्या समध्यांच्या स्पर्शाने सुद्धा यांचे मंदिर, यांचे देव समदे अपवित्र बनतात. आणि हा, त्या लोकांचं असं म्हणणं आहे की पूजा पाठ करायचा अधिकार फक्त त्यांचाच आहे. संस्कृत आणि धर्मग्रंथ वाचायचा अधिकार बी फक्त त्यांचाच आहे. आणि आपल्याला हे जाणण्याचा अधिकार बी नाही आहे की त्यांच्या त्या धर्मग्रंथामध्ये नक्की लिहिलं तरी काय आहे. तसं ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कोणी समजवल्या तुम्हाला? याचा काय अर्थ आहे की या मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला कोणी समजवलं किंवा कोणी सांगितलं आहे ते? आम्ही बोलतोय ते बरोबर आहे की नाही? हिमाचा सगळ्यात मोठा भाऊ बाळा, असे अनेक मुद्दे आहेत जे त्या दोघांना एकमेकांचे पटत नाही. की ज्याला कधी कधी मुद्दे पटत नाही, ज्याला ते कधीच पटणार नाहीत असं काहीतरी कर. तुम्ही लहानपणापासूनच पूजापाठ नाही केलं का? भीमनी समजावल्याने सगळं सोडून दिलं? असं का बोलतो आहेस? आम्ही तर भीमचं नाव बी नाही घेतलं. पण मला माहित आहे की एवढं ज्ञान फक्त भीमला आहे. म्हणून तर विचारतो आहे की तुम्ही लहानपणापासूनच हा विचार करता. नाही,
लहानपणापासून आम्ही पूजापाठ करायचो, पर जेव्हा आम्हाला समजलं तेव्हापासून सोडलं. समजून आलं नाही तर बाळादादाच्या छोट्या भावानी समजावलं. तसं बाळादादा, तुम्ही कधी विचार नाही केला की तुमचा छोटा भाऊ या गोष्टीत चुकीचा पण असू शकतो? ते काय आहे ना, प्रत्येक व्यक्ती नेहमी बरोबर नाही असू शकत. आणि मग जर तो चुकीचा नसला तरी सुद्धा दुसरा बरोबर असूच शकतो ना. आणि दुसरे जे मानतात ते आपणही मानलं पाहिजे असं गरजेचं नाहीये ना. आपलं सत्य आपलं आहे आणि त्यांचं सत्य त्यांचं आहे. नका करू पूजापाठ, पण देवाच्या नावावर जे तुमच्या सोबत आणि आमच्या सोबत वाईट होतंय ते स्वतः देव नाही करत आणि नाही पूजापाठ करायचा दोष आहे. मी लहानपणापासून माझ्या आईसोबत अशीच पूजा करत आलोय. आई बोलायची, असं करून तिला शांती मिळते. मग हळूहळू मला सुद्धा पूजा करून छान वाटायला लागलं. तुम्ही पण करा, मग बघा एक दिवस तुम्हाला पण मनशांतीचा अनुभव मिळेल. आणि असंही असू शकतं की तुझ्या लहान भावाला पूजा न करण्याने शांती मिळत असेल. आणि हेही असू शकतं ना की तुला पूजा करण्याने शांती मिळेल. जर पूजापाठ करायची एवढीच हौस आहे तर मंदिरात जाऊन का नाही करत? आता ही अट कोणी सांगितली की पूजा फक्त मंदिराच्या आत जाऊनच केली जाते? तुम्ही इथूनच करा. नाही, जर आपण बी या समाजात राहतो तर आपल्याला बी हा हक्क मिळायलाच हवा की आपण बी मंदिरात जाऊन पूजापाठ करू. असं भीमराव म्हणतो. वय, पर त्यात चुकीचं काय आहे? वय, आमचा बी देवावर विश्वास आहे. आम्हाला बी वाटतं की देवाला आमचं दुःख कळावं आणि हे लोक आमच्याशी जसं वागतात, ज्याप्रमाणे बोलतात ते बघावं, समजून घ्यावं. पर देव नाही बघत, नाही समजून घेत. बाळादादा, तुम्हीच सांगा यांना की आधी सुद्धा अस्पृश्य लोक पूजा करत होते. ते सुद्धा मंदिराच्या बाहेरूनच पूजा करायचे. तेव्हा त्यांचे काय तर्क होत असतील? नाही माहित. का नाही माहित? तर्क तेव्हा सुद्धा होते. काही लोक देवाची सेवा करण्यासाठी बनलेत आणि काही लोक देवाची आणि जनतेची सेवा करण्यासाठी. म्हणून काही लोकांना मंदिराच्या आत जाऊ दिलं जातं आणि काही लोकांना बोललं जातं मंदिराच्या बाहेरून पूजा करा. आणि याच तर्काच्या आधारावर जगातले लोक देवाला पूजत आलेत. पण वेळेनुसार तर्क बदलत गेले आणि त्याची जागा कुतर्काने घेतली, जो आज तुमचा भाऊ करतोय. तर्कानुसार अस्पृश्य लोकांनी स्वतःला नाही बदललं, उलट भीमच्या कुतर्काने त्यांना बदलायला सुरुवात केली. कारण बरोबर तर्काला कधी वाढूच नाही दिलं. आणि हेच कारण आहे बाळादादा, तुम्ही जे कोणी असाल, तुमचा भाऊ जे म्हणेल ती तुमच्यासाठी दगडावर लिहिलेली रेष असेल. तुम्ही कधी तुमच्या बुद्धीचा उपयोग केलाच नाही. त्याने जे सांगितलं ते तुम्हाला बरोबर वाटलं. तुम्ही कधी तर्कच नाही लावला. फक्त डोळे मिटून त्याच्या सगळ्या गोष्टी मानल्यात. हे खरं नाही हाय. भीमानं कधीच कुणावर जबरदस्ती केली नाही की समद्यांनी तोच विचार करावा, तेच करावं. जसा भीम विचार करतो आणि तो करतो. त्यानं कधीच पूजेला विरोध नाही केला. पर पूजेच्या नावावर जे आम्हाला दूर लोटलं जातं त्याला तो विरोध करतो. म्या बी पूजा करत होते, पर भीमानं मला सांगितलं की आत्या, जेव्हा आपल्या समध्यांना त्या एकाच देवानं बनवलंय तर दोन प्रकारचं कशापायी बनवलं? एकाला जगायचे समध्या अधिकार दिले, इथं पतूर की आमचं जगणं बी त्यांच्या मुठीत बंद करून ठेवलं. आणि आमसनी श्वास घ्यायचा, जगायचा बी हक्क नाही हाय.
भीमाचं हेच सांगणं ऐकून मी पूजा बिजा करणं सोडून दिलं, कारण मला बी वाटलं की पूजा करणं म्हणजे देवाचे आभार मानणं असते. आभार याच्यासाठी देवाने आपल्याला जन्माला घातलं, आणि प्रार्थना याच्यासाठी की आपलं आयुष्य पुढे चांगल्या रीतीने घालवावं. पण आम्ही कोणत्या गोष्टीसाठी आभार मानायचे? या नरकासारख्या आयुष्याचं प्रार्थना तर पिढ्यानपिढ्या करतोच आहोत. पण काय झालं? काय बदललं का? काय बी नाही बदललं. समजा तसंच्या तसंच चालू आहे. जेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो तेव्हा बी नरकासारखंच आयुष्य जगत होतो, आणि आता प्रार्थना नाही करत तरी बी तसंच जगतोय. लोकांच्या दोषाला पण देवाचा दोष सांगाल? ह्या सगळ्या समाजाच्या वाईट गोष्टी आहेत. ह्याला देवानी नाही, आपण सुधारायला हवं. तर काय पूजा पाठ करण्यानं समाज सुधरेल? मग काय देवाला चेतावणी देऊन सुधारेल? देव तर्कापेक्षा मोठा आहे, हे का नाही समजत आहात तुम्ही? तांदूळ घ्या, डाळ घ्या, या घेऊन जा. मस्त आणि स्वस्त तांदूळ डाळ घेऊन जा. तांदूळ घ्या, तांदूळ घ्या, डाळ घ्या, डाळ तांदूळ घ्या, तांदूळ घ्या, डाळ घ्या, तांदूळ घ्या. भीमानं आनंद इथं नक्कीच त्यांच्या शेठजीनं त्यांना हे काम करायला सांगितलं असणार. तांदूळ घ्या, डाळ घ्या, या घेऊन जा. मस्त आणि स्वस्त तांदूळ घेऊन जा. हे तांदूळ चांगले आहेत, चांगले तांदूळ आहेत. या तुम्ही इकडे या. चांगले तांदूळ आहेत. या मस्त आणि स्वस्त तांदूळ घेऊन जा. भीम, जोरात ओरड, सर्व काही अर्ध्या किंमतीत. पण शेती यामुळे नुकसान होईल. मला फरक नाही पडत. मी आधीच सांगितलं होतं, मला माझा फायदा नकोय, मला त्यांचं नुकसान बघायचंय. दुसऱ्या कुणाचं नुकसान केल्यामुळे स्वतःचं भलं कधीच होत नसतं. मी ज्ञान पाजळण्याचे पैसे नाही देणार. जे सांगतोय बस फक्त तेच कर. बाबा, मला माफ करा. भीमनी देवाच्या नावावर तुम्हा लोकांना समाजातून वेगवेगळं राहण्यासाठी प्रेरित केलं आहे. तो नेहमी घरात विपरीत गोष्टी करत असेल. बाळा, तू स्वतः आठव त्याच्या बोलण्याला. तो जे सर्वजण बोलत असतील ते ना बोलत असेल ना विचार करत असेल. का? कारण त्याला सगळ्यांहून वेगळं दिसायचंय, आणि जर तो वेगळा दिसला तेव्हाच तर तुम्ही त्याचं बोलणं ऐकाल, आणि जेव्हा ऐकाल. आता तुम्ही बी बघा का तुमच्यापेक्षा वेगळं. त्या लक्ष्यापर्यंत मी कसं पोचतो ते, जसं तू पोचण्याचा प्रयत्न करतोयस. उद्यापासून तू कामावर नाही जायचंस. नाही बाबा, मी जाणार. म्या माझ्या शेठजींना वचन दिलं आहे की म्या त्यांचा कारखाना पुन्हा मिळवून देईन. मी बी माझ्या शेठजीसनी वचन दिलं आहे का मी त्यांचा धंदा वाढवणार. बाबा, हा बाळादादा आणि भीमरावच्या घरातल्यांची आपापसातली गोष्ट आहे. स्पृश्य जातीवाल्यांचा देव कुठेही असो, पण आपला देव प्रत्येक जागी आहे. तुम्ही त्याला मनापासून इथेच आठवा, तो इथेच येईल. विश्वास तर ठेवा, बघा शांती मिळेल. नकोय आमसनी शांती. तुम्ही लोक इथे राहायला आलेत ना, मग नीट राहा. तसं बी भीम आमसनी जे काय सांगतो ना तेच आमसनी बरोबर वाटतं. काय बाळा? हे गरजेचं नाही की भीमच नेहमी बरोबर असेल. गोपाळचं म्हणणं बी बरोबर आहे. असं कसं बोलतोयस बाळा? तेच जे मला बरोबर वाटतंय.